काही नाही, ते एक मेंढपाळाचा विषय असा आहे की महाराष्ट्रात काय होतं आहे, आजूबाजूचे राजस्थानचे, इतर गुजरातचे खूप जनावरं आपल्याकडे येतात. म्हणजे बऱ्यापैकी आपल्या पिकामध्ये जेव्हा आपलं पीक निघतं तेव्हा येतं. पण ते येत असताना त्यांची तपासणी, वैद्यकीय तपासणी न झाल्यामुळं त्याच्यावरचा जो आजार हे आहे तो आजार आपल्या इकडल्या जनावरांना, मेंढपाळासहित इतरही जनावरांवर तो आजार पसरतो. कारण ते खूप दुरून चालत चालत येतं आणि त्या सगळ्या बिमारीचा आपल्याला फटका बसतो जनावराला आणि त्याचं मृत्यूचं प्रमाण खूप वाढतं. तर आमचं म्हणणं आहे का त्याचं चेक नाक्यावर त्यांची तपासणी तरी झाली पाहिजे. त्यांना आजारी जर असेल जनावरं तर ते आजारी जनावरं इकडे येऊन दिले पाहिजे. ठीक आहे. तसा आपला ठीक आहे. शासन निर्णय आहे ताई, शासन ठीक आहे. निर्णय आहे, पण त्याची अंमलबजावणी होत नाही. ठीक आहे, मी स्वतः लक्ष घालून त्याच्यात बैठक लावीन आणि तशा संदर्भातली जास्तीत जास्त कडक कारवाई व्हावी अशी सूचना देईल. हो, त्याच्यावर तुम्हाला हे घ्यावं लागेल. आणि महाराष्ट्रातील मेंढपाळ शेळ्या मेंढ्यांना मोफत पशुगणना करून 1 रुपयाप्रमाणे विमा कवच द्यावा. आता पशुगणना होतच नाही मेंढपाळाचं, तर ते काय भटकते राहतात, मार इकडे तिकडे फिरत राहते. मागे आम्ही मोर्चा काढला होता. आमच्या भागात मेंढपाळाची संख्या बऱ्यापैकी आहे, तर त्यांची गणना झाली पाहिजे. कारण आपण बाकी सगळ्या जनावरांची गणना करतो, पण ते मेंढ्यांचीच गणना करत नाही. तर तो तुम्हाला लगेच शासन निर्णय किंवा एखादं परिपत्रक तरी कळावं लागेल. ठीक आहे. नाही, तसं आमच्याकडे जी संख्या पशुधनाची आहे त्या म्हणजे ते आकडेवारी आहे ती त्या गणनेच्या आधारावरच आहे. पण तुम्ही म्हणता तसं विम्याच्या संदर्भामध्ये जेव्हा NLM नॅशनल लाईव्हलीहूड मिशन जेव्हा देतं किंवा आम्हाला फक्त गणना झाली का नाही आवाज आपण बैठक लावू. नाही, गणना आपण करण्याचं परिपत्रक काढता येईल का आपल्याला? गणना करण्याचं परिपत्रक काढता येईल ना, पण गणना आता झाली नाही. रेग्युलर नाही, मेंढपाळाची गणना होत नाही, ते शेतात असतं का नाही. कारण आपले सगळे जनावर घरी असतं, गावात असतं. गावातल्या जनावरांची सगळी गणना करतो. म्हणजे गावातल्या जनावर जे येतात ते फक्त मेंढपाळ हे भटकत राहते ना, त्याची गणना झाली पाहिजे. ठीक आहे, ठीक आहे, मी त्याची सूचना देईन नक्कीच. हां, आणि त्यांचा विमा कवच देता येईल का तर पाहावं. एकतर विमा कवच द्यावा, नाहीतर मग त्यांना नुकसान भरपाई तरी दिली पाहिजे. ठीक आहे, ठीक आहे, मी त्याच्यामध्ये लगेच एक बैठक लावते. आणि तुम्ही म्हटलात तर अधिवेशन काळात तुम्ही या, आपण बैठक लावू आणि सूचना जारी करू. आणि दुसरं असं आहे का, जे आकस्मिक एक झालं, आंतरजातीय सीमेवर पशुधन विभागाने तपासणी करावी हे झालं आहे. आणि महाराष्ट्रातील मेंढपाळ शेळ्या मेंढ्यांसाठी मोबाईल हॉस्पिटल, म्हणजे 3 महिन्याच्या शेळ्या मेंढ्याची आरोग्याची तपासणी 3 महिन्यात, म्हणजे जून, जुलै आणि ऑगस्ट महिन्यात. ह्या पावसाळा असतं. आपल्याजवळ आरोग्य पथक आहेच, फक्त तेवढं परिपत्रक तुम्हाला काढावं लागेल. आम्हाला हे 5-6 दिवसात काढा, म्हणजे आम्हाला उपोषण सोडायला बरं होईल. ते मेंढपाळ लोकही आहे इथे बसलेले सगळे. तर तुम्ही चालेल, आता सचिवांना फोन करा आणि यांचं एक फिरतं पथक तपासणीसाठी घेण्याच्या संदर्भामधला निर्णय घ्या म्हणा. हे 3ही मुद्दे लिहून घ्या. या 3ही मुद्द्यावर लेखी काय कारवाई करायची त्याची. ठीक आहे.